चल जा, बेस्ट ऑफ लक. रडायचं नाही, आश्रूभर एकदम पुस. एकदम असं व्यवस्थित राहायचं. माझे आजच जात आहेत. तर आता पैसे नसल्यामुळे मग मैत्रिणीला एका कॉल केला आणि तिला सांगितलं असं असं आहे म्हटलं. याच्यासाठी ती मैत्रिणी वगैरे पाहिजे, माहिती आहे का, आपलं काम अळत नसते. आणि या सैनिकी स्कूलची फी 2 लाख रुपये आहे आणि आज मला वन टाइम मध्ये 80,000 भरायचे होते. परंतु मला माहितच नव्हतं की वन टाइम मध्ये भरायचे होते. वेळेवर माझ्याजवळ पैसे नव्हते. परंतु मी कसं ऍडजस्ट केलं ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि स्वरा रडताना शेवटी सैनिकी स्कूलमध्ये गेलेली आहे. तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर आज सकाळ झालेली होती आणि हा व्हिडिओ आहे 11 तारखेचा, जो मी खूप उशिरा पोस्ट करत आहे कारण मी सध्या दुसऱ्या कामात व्यस्त आहे, जे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. तर मी पटापकन उठून सरळ घरातला पसारा आवरला आणि स्वराची बॅग पॅकिंग तर मी रात्रीच करून ठेवलेली होती. आणि स्वराने मी सांगितलं होतं की तुझे महत्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व एका बॅग मध्ये घे आणि ते वरच्या बॅग मध्ये ठेव, कारण तिथं प्रोसिजरला मला ते लागणार आहे. तर स्वरा सुद्धा तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. कोण जीवन आलो होतो? अरे जीवन म्हणजे नेमकं कामाच्या वेळेस जाणार. स्टोरेज फुल होते ना, त्याचा काय फायदा एवढा मोठा मोबाईलचा? ते गरम झालेली आहे सकाळी सकाळी. त्याचं असं की काल आम्ही गेलो होतो तुलसी बागला आणि तिथंच तिचा फोनची स्टोरेज फुल झाला होता. एकदा आपण सिनेमॅटिक मध्ये काढतो तर त्याची क्लिअरिटी खूप चांगली येते ना. सिनेमॅटिक मध्ये जसं पण स्टोरेज खूप खाते मोबाईल. चहा, हे काळा चहा म्हणजे बियर घेत असते उठल्याबरोबर. सर्वांनी घ्यायला पण पाहिजे बियर उठल्याबरोबर. आज आम्ही सेम सेम ड्रेस वेअर करणार आहे ना. हा, येस येस येस. किती सुंदर दिसतो तुझ्या मोबाईल मध्ये. तर मनीषा सुद्धा माझ्यासोबत येणार होती आणि इथे स्वराने जे काही तिला पाहिजे होतं ते तिने बॅग मध्ये भरलेलं आहे. आणि हा क्षण खरंच खूप कठीण असतो की आपल्या काळजाच्या तुकड्याला दूर नेणे. तर हा ड्रेस वेअर करणार आहे मी. छान आहे ना? छान आहे, पण मी घालते ना आज. प्रत्येक वेळेस काय तुझं तुझं चालत राहते. एखाद्या दिवशी तर घालू देत जा. नाही, मला घालायचं आहे. अरे पण तुम्ही घातला होता ना, मला घालू द्या ना आता एकदा. मी घातलेला ड्रेस घालू नको, चांगला नाही वाटत. असेच तर करता तुम्ही. तसेच करतो मी. हे घे, तू भी क्या याद रखेंगे. खोल ड्रेस, खोल. मस्त ठीक आहे. माय गॉड, मिंत्रा. मिंत्रा फॅशन. ओ माय गॉड. सेम टू सेम आहे. सेम सेम. तर घाल लवकर कर तयारी. रिव्ह्यू देऊन दे. आणि यावेळेस मी रडली नाही. मला रड भरपूर येत होता पण मी रडली नाही, कारण स्वराला काहीतरी बनवायचं असेल तर तिच्यासाठी हा निर्णय घेणे खूप योग्य आहे आणि महत्वाचा आहे. आणि तुम्ही म्हणत होते तिचा नवोदयला नंबर लागलेला होता, तिथला का काढला? तर त्याचं कारण असं आहे की तिला पोलीस भरतीमध्ये आणि पोलीस बनण्यात खूप इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळं तिचं असं मत होतं की मम्मी, माझं हे डायरेक्शनच नाही आहे आणि मला या वेळी जायचंच नाही आहे, मला पोलीस भरती करायची आहे. त्याच्यामुळे मला सैनिकी स्कूलला नंबर लागला पाहिजे, माझी अशी इच्छा होती. परंतु माझा नवोदयला लागला. तर त्याच्यामुळं मी माझ्या म्हणजे कसं आहे, मुलांना जे आवडते ना त्याच वेळी त्याला पाठवलं पाहिजे. मग ते आपल्याला थोडंसं अडचण आली तरी चालते. म्हणून मी स्वराच्या भविष्यासाठी निर्णय घेतला आणि तिला सैनिकी स्कूलमध्ये एक्झाम द्यायला लावली. पहिली त्यांची एक्झाम असते आणि ते एक्झाम क्रॅक केल्यानंतरच दुसरी एक्झाम फिजिकल घेतली जाते. तर तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यात पहिले जेव्हा आपण एक्झाम भरतो तेव्हा फक्त 500 रुपये भरले होते. स्वराची आधार कार्ड लावलं होतं आणि 2 तिचे पासपोर्ट लावले होते. त्या बेसवर तिला तिथं एक्झाम घेण्यात आली आणि त्यामध्ये तिला मार्क्स पडले. त्याच्यानंतर फिजिकल साठी ती ग्रँटेड झाली. फिजिकल जेव्हा तिचं घेण्यात आलं तेव्हा तो कॅम्प असतो आणि त्या कॅम्पचे 12,000 भरावे लागतात. तेव्हा मला एवढी गॅरंटी नव्हती, कारण तिची वेस नव्हती आणि मला हे पण नव्हतं की माझी मुलगी फिजिकली एवढी स्ट्रॉंग आहे. आणि तिने गोळा फेक म्हणजे आगीचं असं राऊंड असते आणि त्याच्यातून उडी घ्यावं लागते. हॉर्स रिडिंग, रनिंग असं भरपूर त्यांना करायला लावतात. सेम जसं आर्मी मध्ये असते ना तसं तिथं फिजिकल झालं आणि त्या सर्व याच्यात ती पास झाली. ती पास झाल्यानंतर पुढची प्रोसिजर असते की आपल्याला
जे आहे ना फिक्स पेमेंट जे असते ना 50,000 ते त्यांच्याकडे डिपॉझिट राहते आणि उरलेले 1.5 लाख तुम्हाला 2 टप्प्यात भरावे लागतात. ज्या दिवशी तिचा नंबर लागला ना त्या दिवशी त्यांचा निर्णय आला होता की तुम्हाला 50,000 याच महिन्यात भरायचे आहेत. तर लगेच त्याच दिवशी मी दुसऱ्या दिवशी 50,000 भरलेले आहेत. ज्या दिवशी आम्ही स्वराला त्या शाळेतून काढू त्या दिवशी म्हणजे ते पैसे आम्हाला परत मिळणार, तोपर्यंत ते 50,000 त्यांच्याकडे जमा राहणार. ही शाळा 4थी ते 12वी पर्यंत आहे आणि तिथे पास होण्यासाठी पहिले एक्झाम आणि नंतर कॅम्प बसतो. तर इथं सर्व तयारी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. माझी पण तयारी झालेली आहे. मनीषाने आणि मी सेम ड्रेस वेअर केला आणि त्याच्यानंतर स्वराला मी टीका वगैरे लावला, आरती ओवाळली आणि तिला देवाचा नमस्कार करायला लावला. आणि त्याच्यानंतर म्हणजे सर्वांचा नमस्कार करायला लावला, मनीषाचा वगैरे माझा. आणि हे पण स्वराजने सुद्धा सर्वांना नमस्कार केला. मनीषा इथं स्वराला सांगत होती की नीट अभ्यास कर, व्यवस्थित राहा, कारण तुझी मम्मी तुझ्यासाठी भरपूर सॅक्रिफाईस करत आहे. ती स्वतःकडे दुर्लक्ष करते पण तुमच्याकडे लक्ष देते. तर या व्हिडिओद्वारे मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की जर काहीतरी आपल्या मुलांना बनवायचं असेल तर एकटी स्त्री सुद्धा बनू शकते, फक्त स्वतःमध्ये हिंमत आणि जिद्द पाहिजे. आणि जे कोणी म्हणते ना हिच्या घरात नवरा आहे कदाचित माझ्या घरात नवरा असताना तर मी माझ्या घरात जवान मुली ठेवल्याच नसतात, कारण आगी जवळ विस्तव कधीच ठेवायचा नसतो, हे खरं आहे ना. त्याच्यामुळं माझ्या घरात फक्त माझी आई, माझी मैत्रीण आणि जी एक मुलगी राहते ती आणि सध्या मनीषा आहे. परंतु कसं आहे, ज्या लोकांना असं वाटते की मी एकटीने आहे तर त्या लोकांनी मला सिद्ध करून द्यावे. मी आधी पण सांगितलेलं होतं माझा नवरा माझ्या सोबत आहे, तुम्ही हे सिद्ध करून द्या, मी त्यांना बक्षीस देणार. कारण एवढं मोठं पुणे आहे तर कुठं ना कुठं मी माझ्या नवऱ्यासोबत दिसलीच असती. तर फायनली आता आम्ही घरातून निघालेलो आहोत स्वरा. आणि यावेळेस मी ठरवलेलं होतं की काही झालं तरी रडायचं नाही, बरोबर. आणि प्रोसिजर सुद्धा मी सर्व तुम्हाला सांगत आहे. तर त्या दिवशी आम्ही 50,000 भरले आणि आज मी 50,000 म्हणजे अकाउंटला घेऊन चालली होती. परंतु मला हे माहितच नव्हतं की आज सुद्धा तिथं एकूण 70 ते 75,000 भरावे लागतील, हे मला माहिती नव्हतं. आणि पैशाचं काम पैशाच करते, बाकी कोणी करू शकत नाही. पण देवाने माझ्या नशिबात एवढ्या मैत्रिणी छान टाकलेल्या आहेत ना की मी अर्ध्या रात्री पण त्यांना कॉल केला की मला पैशांची नीड आहे तर त्या लगेच मला पैसे देतात. आणि एवढंच नाही, मी घेतलेला पैसा परत सुद्धा करते, ही माझी खासियत आहे. तर त्याच्यानंतर फायनली आम्ही इथं पोहोचलेला, तुम्ही बघू शकता. तसं तर आम्हाला टायमिंग 8चाच होता, परंतु आम्हाला उठायला वेळ लागला कारण रात्री 1 वाजेपर्यंत मनीषा आणि मी हे करत होती. मनीषा म्हणतो स्वरा भरपूर अशी रडत होती, तिला अपेक्षा होती की गणेशजीचा कॉल येणार, ते मला फादर्स डे ला विश करतील किंवा फादर्स डे ला तरी ते मला कॉल करतील. परंतु मी तिला एकच समजावलं, मीच तुझा आई आहे, मीच तुझा बाप आहे, तुला जे काही हवं नको ते मला सांग, बाकी इतर कोणत्याही व्यक्तीकडून तू अपेक्षा ठेवू नको. त्याच्यानंतर आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. सर्व डॉक्युमेंटची प्रोसिजर सगळ्यात अगोदर करायची होती. स्वराची TC, आधार कार्ड, तिचे मागच्या वर्षीचा रिझल्ट, हे सर्व काही मला इथं सबमिट करायचा होता. इथं गेल्या स्वराच्या मैत्रिणी आणि काही जे मुली आहेत ज्या माझे व्हिडिओज बघतात, मागच्या वेळेस ज्यांच्यासोबत मी व्हिडिओ आणि फोटो काढलेला होता त्या मुली फायनली मला इथं भेटलेल्या आहेत. आणि त्या बोलल्या आम्हाला विसरल्या की काय, आणि बोलल्या की शाळा वगैरे खूप मस्त आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि स्वराकडे आम्ही संपूर्ण लक्ष देणार आहोत. मग काय इथं त्यांच्यासोबत बोलणं वगैरे झालं आणि त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे काढलेली आहे. थोडीशी विचारपूस अजून थोडीशी शाळेची संबंधित विचारून घेतलेली आहे. इथं गेल्यानंतर मला कळलं की 17,500, 34,000 आणि अजून 8,000 ते 8,500 असे 3 लिंक वरून पैसे भरायचे आहेत. आणि माझ्याकडे फक्त 50,000 होते आणि मला 20,000 ते 22,000 कमी पडले होते. मला काही सुचतच नव्हतं की आता काय करून काय नाही, कारण अपेक्षा तर कोणाकडून नाही. भाऊ तर तुम्हाला माहित आहे कसा आहे. त्याच्यानंतर आई फक्त मला, आईचा सपोर्ट आहे, मला मेंटली सपोर्ट आईचा भरपूर आहे. आई कुठं जातच नाही, त्याच्यामुळे तिच्याकडून अपेक्षा करत नाही. नातेवाईकांना मी कधी पैसे मागत नाही, त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं. काय करू काय नाही हे समजतच नव्हतं. आणि अशातच मग मुलींसोबत भेट वगैरे केली आणि एंट्री केलेली आहे आम्ही सैनिकी स्कूल लक्ष्मीबाई इथे. आणि एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता स्कूल 1 नंबर आहे, जे की तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. ऑफिसमध्ये गेल्यानंतर कळलं की पैसे कमी पडले, तर 2 इन्स्टॉलमेंट म्हणजे 3 इन्स्टॉलमेंट मध्ये असे भरावं लागतात ते 3 लिंक वरून. तर 17.5 भरले, त्याच्यानंतर 7.5 भरले आणि आता जो तिसरा टप्पा म्हणजे 45,000चा भरायचा होता. पैसे नव्हते, फिनिश झालेले होते पैसे. आता माहिती नाही समोर आमचा महिना कसा जाणार, काय होणार काहीच माहिती नाही, कारण पैसे पूर्ण माझे आजच जात आहेत. तर आता पैसे नसल्यामुळे मग मैत्रिणीला एका कॉल केला आणि तिला सांगितलं असं असं आहे म्हटलं. याच्यासाठी ती मैत्रिणी वगैरे पाहिजे, माहिती आहे का, आपलं काम अळत नसते. आणि आपले जर व्यवहार चांगले असले तर कुठं पण आपलं काम होत असते. तर विचार केला काय करायचं आणि शेवटी काही सुचलं नाही. मग मैत्रिणीला कॉल लावला. आम्ही शेवटचा पर्याय म्हणूनच कधी पण मैत्रिणीला कॉल लावत असते. म्हणून म्हणते तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत संबंध चांगले ठेवा,
तुमच्या मित्रमैत्रिणीचे पैसे घेतले तर वेळेवर परत द्या, जेणेकरून तुमच्या अडचणीत कोणी पण काम करते, बरोबर. तर मी यूट्यूबवर नसते मदत मागत, मी माझ्या मित्रमैत्रिणीकडेच, मित्र भेटण्यापेक्षा मैत्रिणीकडेच जास्त कारण मित्र नाही आहेत आपल्या आयुष्यात. तर मग मैत्रिणीला कॉल लावला, ती पण मीटिंगमध्येच होती. तिला मग लास्ट उपाय म्हणून मेसेज टाकला, म्हटलं असं असं झालेलं आहे, पैसे 20,000 कमी पडलेले आहेत आणि मला 5 ते 10 मिनटाच्या आत फी भरावं लागते. लगेच तिकडून मेसेज आला की तू फी म्हणजे तिथं ऑफिसपर्यंत जा, तुझ्या अकाउंटला पैसे येऊन जातील. ठीक आहे. आता आम्हाला हे माहीत नाही स्वरा मॅडम स्कूलमध्ये गेल्यानंतर आमचा पुढचा महिना कसा जाणार, कारण जेवढी सेविंग होती ते स्वराच्या एकाच महिन्यात आता फिनिश झालेली. आता तुम्ही विचार करा, एका महिन्यात 1 लाख रुपये स्वराचे गेलेले आहेत. तुम्ही लोक विचारता ना की किती फी आहे किती फी आहे, तर स्वराचा एकाच महिन्यात आम्हाला 2 इन्स्टॉलमेंट 1 लाख रुपये भरावे लागले, बरोबर. तर चला आता बहुतेक पैसे आले असते, आधी आपण प्रोसिजर पूर्ण करूया. मग काय, मी ऑफिस वाल्यांना सांगितलं की माझ्याकडे थोडे पैसे कमी आहेत, तुम्ही वेट करा. आणि पैसे रिसिप्ट भरल्याशिवाय एंट्री भेटणार नव्हती हॉस्टेलला. मग त्याच्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीला कॉल केला आणि तिला सांगितलं की पैसे भरायचे होते, 50 आहेत माझ्याकडे आणि 20,000 माझ्याकडे कमी पडलेले आहेत. तर ती बोलली, अरे बापरे, तू 1000 आहे आणि तुझ्याकडे पैसे नाही, असं होणार काय. म्हटलं नाही ग, गमतीचा विषय नाही आहे, पण खरंच माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर इथं या ताई आहेत ना, ह्या माझे व्हिडिओ बघतात आणि यांच्या मुलगी सुद्धा 11वीला या स्कूलला आहे आणि त्या मला भेटल्या की मी तुमच्यापासून खूप इम्प्रूव्ह होते आणि मला खूप छान वाटते की एक महिला 2 मुलांचा सांभाळ किती छान पद्धतीने करू शकते आणि मला तुमचे मोटिवेशनल बाकीचे पण डेली यूजचे रिव्ह्यूचे व्हिडिओ आवडतात, अशी त्यांनी मला पोस्ट पावती दिली. आणि एवढंच नाही, या शाळेतले टीचर वगैरे सर्व माझे व्हिडिओज वगैरे बघतात, त्याच्यामुळे आता मला टेन्शन नाही. आणि त्यांनी हे पण विचारलं की तुमच्या व्यतिरिक्त कोणी भेटायला येणार काय. मी बोलली नाही, त्यांना आवडत नाही. यांची पण मुलगी 11वी क्लासमध्ये आहे. त्या माझे व्हिडिओ वगैरे बघत असतात, हडपसरला असतात. भेटत जाऊ आता आपण, इथं म्हटलं भेटणं होणारच आहे पॅरेंट मिटिंगला. हा कुठला स्कूल आहे, इथंच आहे का? तर त्याच्यानंतर आम्ही पूर्ण शाळा फिरलेला, तुम्ही बघू शकता. शाळा 1 नंबर आहे, सुंदर आहे. जागोजागीमध्ये म्हणजे टेबल लिहिलेले आहेत, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी लिहिलेल्या आहेत आणि खूप छान असं हॉस्टेल आहे. सैनिकी स्कूल म्हटल्यावर तुम्ही पण समजू शकता की इथं काय असणार आणि काय नसणार आहे. खूप छान आहे बघा, रूम किती छान आहे. इथं मस्त भारताचा नकाशा, जनगण मन सर्व काही लिहिलेलं आहे. इथं गणपती बाप्पा दिसले. गणपती बाप्पा दिसल्यानंतर तिथं पूजा आणि नमन केलं आणि म्हटलं माझ्या मुलीला, माझ्या मेहनतीला आणि माझ्या मुलीच्या कष्टाला यश द्या आणि हिला सद्बुद्धी द्या. त्याच्यानंतर नमस्कार केल्यावर माझ्या मैत्रीण आहे, तिला मी कॉल केला होता ना, मग तिने मला लगेच पैसे ट्रान्सफर केला आणि मला मेसेज टाकला. तिने जसा मेसेज टाकला तसा मी फी वगैरे भरून दिली. म्हणून सांगते की आयुष्यात असे मित्र जोडा ते जे तुमच्या म्हणजे कामापुरता त्यांनी वापर करायला नको, तर प्रत्येक त्यांनी संकटात साथ सुद्धा द्यायला हवा. आता सोशल मीडियाचे तर सर्व लोक माझ्या यादीमधून आउट झालेले आहेत, पण अशा त्या 4 मैत्रिणी आहेत ना, त्या सदैव माझ्या पाठीशी असतात आणि त्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर नाही आहेत. त्याच्यामुळं मला त्यांच्यापासून आणि त्यांच्यापासून मला अजिबात भीती नाही, कारण त्या मला खूप समजून घेतात आणि माझ्या मुलांना नेहमी सपोर्ट करतात. तर फायनली आता स्वराची फीज वगैरे भरलेली आहे आणि इथली प्रोसिजर आठवून घेतलेली आहे. स्कूल 1 नंबर आहे. वाव, स्कूल किती छान आहे स्वरा. इथं मी वॉल क्लाइम्बिंग केली. वॉल क्लाइम्बिंग, वाव. स्कूल बघा किती सुंदर आहे. मोर असतात तिथं, ते कुठं तिकडं मोर असतात. पाऊस चालू होत आहे, आता निघायचं आहे. तिकडली प्रोसिजर आलेली आहे. पहिले पैसा भरा आणि त्याच्यानंतर मग बाकीचं काही चालू होते प्रोसिजर. ओके, बिचारी मनीषा तिकडं आमची वाट बघत आहे. शेवटी मनात नसताना फी वगैरे भरणं झाली होती आणि सर्व जे आहे ना ते आम्ही प्रोसिजर पूर्ण केलेली होती. आणि फायनली आता आपण स्वराच्या जिथं हॉस्टेल आहे ना तिथं जाणार होतो. हॉस्टेलमध्ये जाण्याच्या अगोदर जे डॉक्युमेंटची प्रोसिजर आहे ना ती पूर्ण करायची होती.
फायनली इथं प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी मी आलेली आहे. मनीषाला सांगितलेलं होतं की स्वराच्या डॉक्युमेंटचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घे, म्हणून मनीषाने सर्व जे डॉक्युमेंट्स होते ना ते फोटो वगैरे तिच्या मोबाईलमध्ये काढून घेतले आणि इथं जे बाकीची प्रोसिजर आहे मी ती करत होती. इथं पेरेंट्स सुद्धा सर्व बसलेले होते. तर इथं प्रोसिजर मध्ये त्यांनी मला विचारलं की बाबा तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणी स्वराला भेटायला येणार आहे का? तर मी सांगितलं मी येणार, माझी आई येणार, तिचे पप्पा. म्हटलं तिचे पप्पा वगैरे कोणी येणार नाही. आणि मी थोडस त्यांना प्रायव्हसी बद्दल सुद्धा विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या व्यतिरिक्त कोणी जरी हॉस्टेलच्या गेटवर आलं तर सगळ्यात अगोदर त्यांना एंट्री करावं लागते, कोणत्या व्यक्तीला भेटायला आले, कशासाठी आले ते सांगावं लागते. आणि जर त्यांनी म्हटलं की मी या मुलीला भेटायला आलो तर आम्ही सगळ्यात अगोदर तुम्हाला कॉल लावू आणि तुमची जर परमिशन भेटली तर ठीक नाही, अदरवाईज आम्ही कोणालाही आज सोडत नाही. त्याच्यामुळे प्रायव्हसीच्या बाबतीत हॉस्टेल आणि शाळा एक नंबर आहे. त्याच्यानंतर आम्ही फी वगैरे भरली होती, ती रिसिप्ट दाखवली, तिथं स्वराचे सर्व डॉक्युमेंट वगैरे दिले. डॉक्युमेंट दिल्यानंतर या गेटवर आलो, या गेटवरून पास मिळाली, पास घेऊन आता फायनली आम्ही एंट्री करणार. हे हॉस्टेल जे आहे प्रसिद्ध आहे आणि खूप मोठं आहे. इथं आल्यानंतर हे जी रूम आहे इथं आपल्याला ते पास द्यावी लागते, जे आपल्याला पास गेट वरून मिळालेली आहे. स्वराचा बेड नंबर, रूम नंबर सर्व त्यामध्ये ते सांगतात. आणि विशेष म्हणजे आता इथून एंट्री फक्त मला आणि स्वरालाच करायची होती. मनीषाला सुद्धा ते येऊ देणार नव्हते. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की एकच पेरेंट्स आज जाऊ शकते, बाकी कोणीही जाऊ शकत नाही. मग त्याच्यामुळे मनीषाला मी सांगितलं की तू इथे थांब, मी स्वराला आत घेऊन जाते. आता इथून म्हणजे रडगरानं आमचं चालू झालं होतं. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट की स्वराने रडणं चालू करून दिलं होतं. तिचे डोळे अश्रू पुसत पुसत आम्ही फायनली रूम मध्ये एंट्री केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिला एकच गोष्ट समजावली, आज जर तू रडली, मी रडली तर आपण आयुष्यात काहीही करू शकणार नाही. वाईट दिवस जाणार आहेत, चांगले दिवस येणार आहेत. त्याच्यामुळे आजचा एक प्रयत्न आहे, तुला मी दूर ठेवत नाही, परंतु तुला जर उद्याचं जीवन चांगलं पाहायचं असेल तर आजचं हे सोसावं लागणार आहे. आता टेम्पररी यांना रूमा भेटणार होत्या, कारण बाकीच्या रूमा ज्या आहे ना ते स्वच्छ करणं वगैरे चालू होत्या. तर फायनली स्वराच्या रूम मध्ये म्हणजे बेडवर मी तिला बसून दिला आणि बाहेर निघालेला आहोत. आणि स्वरा हॉस्टेलमध्ये गेलेली होती, म्हणजे तिच्या क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता. बाय. तर स्वराचा क्लास सुटला होता आणि स्वराला सुद्धा आपण बघितलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे खूप छान शाळा आहे आणि या शाळेत म्हणजे एंट्री व्हावी किंवा या शाळेत शिक्षण व्हावं असं प्रत्येकाची इच्छा असते. आणि जाता जाता पुन्हा एकदा स्वराला मी भेटवे. चल जा, बेस्ट ऑफ लक. रडायचं नाही, अश्रू पण एकदम पुस. हा एकदम असं व्यवस्थित राहायचं. आता 200 दिवस गेले मस्त. बाय. रडायचं नाही, प्रॉमिस करा आधी. हा चला बाय. चल जा, चल जा. तू जोपर्यंत इथं राहशील तोपर्यंत रडशील. टाकणार आहे. चल शूजची हे मान बेटा बरोबर. जा. चला 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 आतमध्ये. चला तिकडे नको बसू. जा बेटा जा, काही नाही होत. स्वरा भरपूर रडत होती, परंतु यावेळेस मी स्वतःवर बंधन घातलं होतं की मी अजिबात इमोशनल होणार नाही. कारण कसं आहे, मी जर इमोशनल झाली ना तर ती पण रडणार. मग माझी मम्मी रडली. आणि इथले जे नियम आहे ना ते भरपूर असे कडक आहेत. कडक म्हणजे की अजिबात महिन्यातून एकच वेळा कॉल येणार आहे आणि एकच वेळा भेट होणार आहे. खूप छान अशी राणी लक्ष्मीबाई यांचं स्मारक आहे, तुम्ही बघू शकता. आणि स्कूल एवढी मोठी आहे ना की मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही, सांगू पण शकत नाही. आणि फायनली या गेटवरून आपण निघालेलो आहोत, जिथे आपल्याला एंट्री करावं लागते जाण्याची आणि येण्याची. खूप छान अशी शाळा आहे. सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. स्वराला बाकी आम्ही म्हणजे तिथं समोसा वगैरे खाल्ला होता थोडासा, आणि स्वराला पण खाऊ घातला होता. परंतु स्वराला कसं आहे ना, जेव्हा जायचं असते तेव्हा ती कधीच काही खात नाही. तर इथं आम्ही मस्तपैकी थोडंसं पुलाव वगैरे खाल्ला आणि फायनली ओल्या होत आम्ही घरी आलेलो आहोत. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. हॉस्टेल विषयी पूर्ण मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. सैनिकी स्कूल राणी लक्ष्मीबाई खूप छान आहे, परंतु तिथं ना फी भरपूर आहे. त्याच्यामुळे आपलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर थोडंसं आपल्या इच्छा मारावे लागतात आणि मुलांच्या इच्छा पूर्ण करावे लागतात. तर भेटूया लवकरच नवीन